लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. शेतातील रस्ता अडवून शेती करण्यास मज्जाव, जिवे मारण्याच्या धमक्या. तडवळे येथील पीडित महिलेचा कुटुंबासह उपोषणाचा इशारा. पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्री, महसूल मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे न्यायाची मागणी. खटाव तालुक्यातील तडवळे येथील अक्काताई संपत साबळे यांनी गावातील काही व्यक्तींविरोधात गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षक, वडूज पोलीस स्टेशन तसेच राज्य शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. या निवेदनाची प्रशासनानं त्वरित दखल न घेतल्यास कुटुंब व जनावरांसह तहसील कार्यालयात उपोषण करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनानुसार गावातील सुरेश किसन साबळे, सुभाष लक्ष्मण साबळे, नानासाहेब श्रीरंग साबळे, मंगल धनंजय साबळे, प्रकाश लक्ष्मण साबळे, धनाजी श्रीरंग साबळे, गणेश पांडुरंग साबळे, पांडुरंग किसन साबळे, शिवाजी श्रीरंग साबळे, आजीनाथ श्रीरंग साबळे, बचाराम दत्तू साबळे, सयाजी खेमाजी साबळे, बाळासाहेब साबळे या व्यक्ती रस्ता अडवून शेती करण्यास अडथळा निर्माण करत असून विहिरीवरील मोटार सुरू करण्यासही विरोध करत आहेत. त्यामुळे शेतीची पेरणी रखडली आहे. त्याचबरोबर येथील ऊस आणि घास पिकंही पाणी देता येत नसल्याने वाळून चालली आहेत. तसेच कुटुंबीय व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर आमच्या स्वमालकीच्या जागेतून वरील सर्व व्यक्ती ये जा करत आहेत, त्यांच्या शेतीची कामं करत आहेत. या प्रकरणी संबंधितांकडून शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी रस्त्यासंदर्भात निर्णय दिल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अक्काताई साबळे यांनी यापूर्वीही वडूज पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी दिल्या असून त्याची केवळ नोंद घेण्यात आली, मात्र संबंधितावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन न्याय मिळावा, संबंधितांना रस्ता व शेतीत अडथळा निर्माण करण्यापासून रोखण्यात यावे, अन्यथा कुटुंबीय व जनावरांसह तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा अक्काताई साबळे यांनी निवेदनातून देण्यात आला आहे. अक्काताई संपतराव साबळे, गाव तडवळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आम्हाला पाणी प्यायला न्या, टाकी भरून देणार ती, जनावराला खाया नेऊन देणार ती, ऊसाला पाणी नाही. आमची अडवणूक केली, वाट अडवली, आम्हाला जायचं नाही म्हणते ती. पाऊल रस्त्यानं सुद्धा जायचं नाही आमच्या वावरातून. मग आम्ही जायचं कसं? पाणी सुद्धा आम्हाला प्यायची अडचण झाली. ही आता तिथं आमची सुद्धा जागा आहे, त्यांची सुद्धा आहे, पण ती आम्हाला जाऊन देत नाही ती, येऊन देत नाही ती. आमची पिकं पाण्या वाचून वाळायला लागली ती, पण ती पाऊल रस्त्यानं सुद्धा जाऊ नका म्हणून अडवते ती आम्हाला. मग आम्ही काय करायचं? हे आमची मुलं दोन्ही नोकरीला ती बाहेर, आम्ही दोघे असतो इथं. मग हे आम्हाला धमक्या देते ती, आणि आमचं त्यांचं जवळजवळ गट असून सुद्धा आम्हाला येऊन देणार ती. मग आम्ही काय केलं पाहिजे नेमकं? आम्हाला धमक्या देते ती, मारीन, फाडीन, असं करीन, उडवीन. ट्रॅक्टरवाल्यासने सांगणार तुम्ही येऊ नका, यांच्यात जाऊ नका. मग तुम्ही आला तर मग तुमच्याकडे सुद्धा बघायला लागल. ते असलं बोलते ती. काय ते आता आम्ही बघा, ह्यांनी जर सरकारने आमचं नाही न्याय घेतली तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. आमची काही माणसं असतील, 4 ती जनावरं, शेळ्या येत्या, मग सर त्याला काय खाया नाही पिया नाही म्हणल्यावर ना, आम्हाला जर न्याय घेत नसेल तर आम्ही उपोषणाला बसणारच आहे. आता आमचं पेरायचं राहिलंय, ट्रॅक्टरवाल्याला धमकी देते ती या, म्हणून ती निघून गेला ट्रॅक्टरवाला. आता नंतर आम्ही काय केलं पाहिजे? पिकं आमची चालली ती वाळून, पाणी नाही त्याला. मग काय केलं पाहिजे? ती सरकारनं लवकरात लवकर आमची न्याय घ्यावी, हीच आमच्या सोय करावी, आणि आम्हाला रस्ता बी द्यावा, आणि आम्हाला पाणी पिण्याची सुद्धा अडचण आहे ती सुद्धा करावी. शेजाऱ्यांनी पेरलंय त्यांचं पाक खुरपून झालं तरी आमचं पेरणी नाही. ह्यांनी सुरुवात केल्यापासून ते रस्त्याचं इथून दारात न द्या, त्याच्यानंतर त्या वरच्या खरेदीत न द्या, ही याचं टेन्शन घेतल्यामुळे 1-1.5 वर्ष झालं आमचं म्हातारं घरात असं आहे. पुण्याच्या डॉक्टरचे औषध उपचार चालू आहे.
मग काय करायचं आम्ही, आणि काय जर कमी जास्त झालं तर ह्यांना जबाबदार आम्ही राहणार. मी नीता राणी चंद्रशेखर साबळे, मुक्काम पोस्ट तडोळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आमच्या 805 गटातून रस्ता जे येतोय सरळ समोर, तिथून 2-3 ठिकाणी आमची जमीन आहे. तिथून ती सर्वजण येणं जाणं करत आहेत आणि आमची अडवणूक करत आहेत. पण त्यांना आम्ही कधीच अडवलं नाही. पण त्यांनी आम्हाला पाऊल वाटून सुद्धा जाऊन द्यायचं नाही म्हणून असं ठरवलं. तर आम्ही यायचं कसं? पाणी विहिरीतलं टाकीत भरायचं कसं? गुरांना खाया कसं न्यायचं? टाकी कशी भरायची? नाहीतर पिकासनी कसं सोडायचं? गुरासनी शरडासनी जर चाराच न्यायला आला तर काय करणार आम्ही? तेव्हा तहसीलदार मॅडमनी येऊन स्वतः पाणी करून बघून जावं ही आमची विनंती. शेजाऱ्यांचा त्रास होतोय, ही लवकरात लवकर थांबवावा. आम्ही कुठल्याही क्षेत्रात कुठेही ताली घातलेल्या नाहीत, ही मॅडमना दिसून यावं इथं आल्यानंतर. आणि शेजाऱ्यांनी आमच्या हद्दीतून जाऊन वाहन घालून ट्रॅक्टरनं पेरणी केली आणि त्यांचं भांगलायला आलंय, पण आमच्या शेतात अजून कुठं फनपाळी पण नाही आणि आमचं 4 गट पडाक पडून आहेत. ही तहसीलदार मॅडमनी स्वतः येऊन इथं पाहणी करून जावं. हे दोन्ही क्षेत्र, त्या दोन्ही क्षेत्रात आमच्यात वाहन कुठलंही येऊन गेलं नाही, त्याच्यामुळे फनपाळी नाही, पेरणी नाही. काय केलं पाहिजे आम्ही? आम्ही कुठं कुणाची अडवणूक केलेली नाही, कुठं ताली घातलेल्या नाहीत. की आम्हाला म्हणजे आम्ही दिसलो की आम्हाला सरळ म्हणते की तुम्ही पाऊल वाटणं सुद्धा खाली जायचं नाही. मग यायचं कसं? आपल्यातनं ती जा करते, ती शरड नेते, ती गुरं नेते, ती चारायला ती येते, ती पण आपल्यालाच म्हणते ती तुम्ही पाऊल वाटणं सुद्धा जायचं नाही. मग ही आम्ही शेती कशी करायची ते तुम्हीच बघा. धनंजय श्रीरंग साबळे यांनी आपल्या हद्दीतून ट्रॅक्टर नेऊन शनी त्यांची पेरणी करून घेतली आणि आपलं रान कुठलंच पेरून दिलेलं नाही. त्यांच्या भावानी बी स्पष्ट सांगितलं की आमच्या हद्दीतनं तुम्ही ये जा करायचं नाही. आणि त्यांनी मात्र सगळ्यांनी एकानं त्यांची रानं आपल्या हद्दीतनं जाऊन पेरलेली आहेत. तेव्हा तहसीलदार मॅडमनी इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. घास असून शनी पाणी द्यायला येत नाही इथं, आणि घास गुरासनी शरडासनी नेता बी येत नाही. त्याच्यामुळे त्याची कारवाई त्वरित व्हावी ही विनंती. ही सुद्धा शेती आपली पडाक आहे. ही सुद्धा शेती आपली पडाक आहे. ह्याच्यात वाहन आलेलं 3-4 तास ट्रॅक्टरनं घातलेले आहेत आणि फनपाळी करता करता ट्रॅक्टर आपला बाहेर काढायला लावला. हे असेच बघा आपल्या हात. ही क्षेत्र आपलं 10 गुंठ आहे. इथं ह्या 10 गुंठ्यातनं सरळ इकडं जाय सगळी जण करते ती, आणि तिथून वर पडेल जे रोड आहे म्हणजे एक कासराभरच अंतर आहे. नानासू श्रीरंग साबळे यांच्या हद्दीतून आपल्याला सांगितलंय की तुम्ही यायचं नाही, जायचं नाही. मग काय केलं पाहिजे सांगा तुम्ही? वाहन जर नाही येऊन दिलं तर आपण येणार कसं? हिथं आपलं 10 गुंठ क्षेत्र आहे, हिथं बी आहे, ही सगळं पडाकच क्षेत्र राहिलंय म्हणजे वाहन येऊन न देण्यामुळे. हिथं आपला रस्ता, हिथं कुठं ताल घातली का ही बी तुम्ही बघा. 805 मधनं जुना रस्ता नकाशाला आहे. आणि त्यांनी वाहन हे बघा, आता तुम्ही बघून घ्या. ह्याच्यात ऊस किती वळलेला आहे, ह्याला पाणी द्यायला सुई नाही आम्हाला पायान सुद्धा जायची. तेव्हा तुम्ही काय करायची? तहसीलदार मॅडमनी इथं येऊन सविस्तर चर्चा करून बघून सांगितलं पाहिजे. आपल्या टाकी भरा येत नाही, गुरायती शरडायती ती त्याचा सुद्धा व्हिडिओ काढून न्या तुम्ही आणि मॅडमना दाखवा. आणि शेजारीच म्हणते ती की आमची 15-16 गुरं आहे. ती 15-16 गुरं बी नाही, ती एक म्हस आहे. त्यांच्या विहिरीत पाणी नाही, कुठं वावरात चारा नाही. आणि आपल्यालाच ही असं उलट त्यांचे दुसऱ्याने टाली टाकले, त्याच्यावरच आपलं नाव टाकून शिनी म्हणते ती की साहेबाच्या माणसाने अडवले. आपण तर कुठंच अडवणूक केलेली नाही, तुम्ही बघताय. टाली कुठं घातलेल्या नाहीत आणि ही ऊस वाळाय, ह्याच्यावर विचार लवकरात लवकर व्हावा. खायला नाही येत नाही.
लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.